नमस्कार मित्रांनो. सारथी 247 वर तुमचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इतिहास या विषयाचे अतिशय महत्त्वाचे आणि परीक्षाभिमुख टॉप वन लाइनर प्रश्न. हे प्रश्न स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार विचारले गेले आहेत आणि येणाऱ्या परीक्षांमध्येही हमखास विचारले जातील. व्हिडिओ पूर्ण पहा, कारण शेवटचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. आणि हो, पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर असेच नवनवीन आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. चला तर मग सुरू करूया. आपला पहिला प्रश्न आहे, भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? याचे बरोबर उत्तर आहे लॉर्ड विल्यम बेंटिक. लक्षात ठेवा, लॉर्ड विल्यम बेंटिक हे भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते. पुढचा प्रश्न, गीता रहस्य हा प्रसिद्ध ग्रंथ मंडालेच्या तुरुंगात असताना कोणी लिहिला? याचे योग्य उत्तर आहे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी हा महान ग्रंथ लिहिला होता. प्रश्न तिसरा, आर्य समाजाची स्थापना 1875 मध्ये मुंबई येथे कोणी केली? याचे उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती. परीक्षांमध्ये अनेकदा वर्षसुद्धा विचारलं जातं, त्यामुळे 1875 हे वर्ष आणि मुंबई हे ठिकाण सुद्धा लक्षात ठेवा. प्रश्न चौथा, जालियनवाला बाग हत्याकांड अमृतसर शहरात कधी घडले होते? याचे अचूक उत्तर आहे 13 एप्रिल 1919 रोजी. हा आपल्या इतिहासातील अत्यंत काळा दिवस होता. प्रश्न पाचवा, केसरी व मराठा ही प्रसिद्ध वृत्तपत्रे कोणी सुरू केली होती? याचे उत्तर आहे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. केसरी हे मराठीत तर मराठा हे इंग्रजी भाषेत प्रसिद्ध होत असे. प्रश्न सहावा, आझाद हिंद सेनेची स्थापना सिंगापूर येथे कोणी केली होती? याचे उत्तर आहे रासबिहारी बोस. मित्रांनो, परीक्षेत गोंधळ करू नका. स्थापना रासबिहारी बोस यांनी केली आणि पुढे जाऊन नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी याचे नेतृत्व केले होते. प्रश्न सातवा, 1857च्या स्वातंत्र्य उठावाची पहिली ठिणगी कोठे पडली होती? याचे बरोबर उत्तर आहे बराकपूर छावणीत. मंगल पांडे यांनी इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडून या क्रांतीची पहिली ठिणगी टाकली होती. प्रश्न आठवा, सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिराव फुले यांनी कधी केली? याचे उत्तर आहे 24 सप्टेंबर 1873 रोजी. तारीख खूप महत्त्वाची आहे, नीट लक्षात ठेवा. मित्रांनो, प्रश्न आवडत असतील आणि तुमची चांगली तयारी होत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या अभ्यासू मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेल्या लाल बटनावर क्लिक करून सारथी 247ला आत्ताच सबस्क्राईब करा. चला, पुढचा 9वा प्रश्न पाहूया. स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? याचे उत्तर आहे चक्रवर्ती राजगोपालाचारी. इथे भारतीय हा शब्द खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे उत्तर राजगोपालाचारी असेल. प्रश्न 10वा, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. ही सिंहगर्जना कोणी केली? याचे उत्तर आपल्या सर्वांना माहीतच आहे, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. प्रश्न 11वा, महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली चले जाओ म्हणजेच भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले? याचे बरोबर उत्तर आहे 1942 मध्ये. या आंदोलनाने स्वातंत्र्य लढ्याला एक नवी दिशा दिली होती. प्रश्न 12वा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेले मूक नायक हे काय होते? याचे उत्तर आहे पाक्षिक, म्हणजेच दर 15 दिवसांनी प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र. प्रश्न 13वा, मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली होती? याचे उत्तर आहे डॉक्टर आत्माराम पांडुरंग. समाजसुधारकांशी संबंधित हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रश्न 14वा, राष्ट्रीय सभेचे म्हणजेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते? याचे बरोबर उत्तर आहे मुंबई येथे, म्हणजेच 1885 मध्ये गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेजमध्ये हे पहिले अधिवेशन पार पडले होते. प्रश्न 15वा, भारताचा पहिला व्हॉइसरॉय आणि शेवटचा गव्हर्नर जनरल कोण होता? याचे उत्तर आहे लॉर्ड कॅनिंग. आणि आपला शेवटचा 16वा प्रश्न, आधुनिक भारताचे जनक कोणाला म्हटले जाते? याचे अत्यंत महत्त्वाचे उत्तर आहे राजा राममोहन रॉय. तर मित्रांनो, हे होते इतिहास या विषयाचे अतिशय सोपे आणि परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे 16 वनलाइनर प्रश्न. तुम्हाला या 16 प्रश्नांपैकी किती प्रश्नांची उत्तरे आधीपासून माहिती होती हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या हक्काच्या सारथी 24/7 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारील बेल आयकॉन देखील दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. भेटूया पुढच्या अशाच एका महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत रहा. धन्यवाद आणि ऑल द बेस्ट.